वस्त्रनगरी इचलकरंजीत काही महिन्यांपासून सूत भेसळीचा प्रश्न भेडसावतोय। त्याचा यंत्रमाग धारकांना फटका बसतोय। त्यामुळे 100% कॉटन सुताचा पुरवठा करण्याची मागणी यंत्रमाग धारकांनी केली आहे। त्याचबरोबर सुतामध्ये मिश्रित घटक, त्याची टक्केवारी, ज्या काउंटचं सूत त्याच काउंटचं बिल, ज्या मिलचं सूत त्या मिलच्या कोनावर त्याच काउंटचं लेबल लावण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं यार्न मर्चंट असोसिएशनकडे केली आहे। काही महिन्यांपासून सूत गिरण्या, सूत व्यापारी कोणतीही पूर्वसूचना न देता यंत्रमाग कारखानदारांना पॉलिस्टर मिक्स सूत देत आहेत। या भेसळीमुळे कापडाची प्रक्रिया करताना अनेक त्रुटी राहतात। यामुळे काही कापड व्यापारी सेकंड क्वालिटीचं कापड म्हणून यंत्रमाग धारकांचे पैसे कमी करत आहेत, तर काही व्यापारी कापड स्वीकारत नसल्यानं वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत। परिणामी यंत्रमाग धारकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। याबाबत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनकडे तक्रारी वाढल्यानं त्यांनी कापड खरेदीदार, आडत्या किंवा ट्रेडिंग चालक कारखानदारांमध्ये समेट घडवून कारखानदारांचे पैसे कपात होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत। ज्या सूत गिरण्यांमधून भेसळयुक्त सूत येतंय अशा सूत गिरण्या आणि त्यांच्या यार्न ट्रेडर्स बरोबरही चर्चा करून क्लेम देण्याची सूचना केली आहे। सुतामध्ये मिश्रित घटक, त्याची टक्केवारी, ज्या काउंटचं सूत त्याच काउंटचं बिल, ज्या मिलचं सूत त्या मिलच्या कोनावर त्याचं काउंटचं लेबल लावण्याची मागणीही यार्न मर्चंट असोसिएशनकडे केली आहे। त्यामुळे लवकरच सूत भेसळीचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे।